इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड 2 मध्ये बेटरमेंट हे ऑप्शन चूज केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल तर ते विद्यार्थी आपला कॅप राऊंड 3 चा फॉर्म भरू शकतात। तर कॅप राऊंड 3 चा फॉर्म कोण भरू शकणार आहे, कॅप राऊंड 3 चा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता ज्या विद्यार्थ्यांनी आता म्हणजे जेही कॅप राऊंड 2 लागलेला होता त्यामध्ये बेटरमेंट हे ऑप्शन चूज केलेलं असेल बरोबर, आणि बेटरमेंट ऑप्शन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आता भरावं लागेल कॅप राऊंड 3 चा फॉर्म। तर कॅप राऊंड 3 कधी भरणार आहे बघू शकता। टाइम टेबलनुसार विद्यार्थ्यांची जी व्हॅकन्सी आहे हे उद्याला साईडवर उपलब्ध होणार आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक राहिलेल्या या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्याला उद्याला साईडवर उपलब्ध होऊन जाणार। त्यानंतर बघू शकता आपण 20 तारीख ते 22 तारखेच्या मधात फॉर्म भरू शकणार आहे, ते म्हणजे कॅप राऊंड 3 चा। तर कॅप राऊंड 3 चा फॉर्म आपण कधी भरणार आहे 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख या 3 दिवसामध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनवाले फर्स्ट इयरचे विद्यार्थी आपला फॉर्म भरणार आहे। त्यानंतर 24 तारखेला बघू शकता विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट लागणार आहे। 24ला अलॉटमेंट चेक करावं लागेल आणि अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळेल, तुम्हाला प्रवेश घ्यायचा असल्यास 25 ते 28च्या मधात तुम्ही प्रवेश घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना आपले कॉलेज मिळणार आहे म्हणजे जे कॉलेज तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये ॲड करणार आहे त्या प्रकारे तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागेल। तर ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत नंबर लागलेलाच नसेल म्हणजे आतापर्यंत राऊंड 1 मध्ये आणि राऊंड 2 मध्ये एक पण कॉलेज मिळालं नसेल तर ते विद्यार्थीसुद्धा राऊंड 3 चा फॉर्म भरू शकतात। ज्यांनी बेटरमेंट केलेलं असेल राऊंड 2 मध्ये ते विद्यार्थी राऊंड 3 चा फॉर्म भरू शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज करून ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी राऊंड 3 चा फॉर्म भरू शकत नाही। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत प्रवेश झालेला नाही आहे ते विद्यार्थी राऊंड 3 चा फॉर्म भरू शकतात। तर राऊंड 3 नंतर राऊंड 4 सुद्धा आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांनी टाइम टेबलवर लक्ष ठेवा। आणि आता आपल्याला उद्याला सीट मॅट्रिक्स येऊन जाणार साईडवर, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर 20 ते 22च्या मधात तुम्हाला भरायचा आहे तुमचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार की इंजिनिअरिंग ॲडमिशन कॅप राऊंड 3 चे फॉर्म कसे भरायचे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर हॉस्टेलचे फॉर्म भरायचे असेल तर प्रोफेशनल कोर्सचे हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहे, हॉस्टेलचे फॉर्म भरू शकता तुम्ही। ओबीसी वाले विद्यार्थी, त्यानंतर SC वाले विद्यार्थी, ST VJNT वाले विद्यार्थी म्हणजे तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचे फॉर्म सुरू आहे। आणि जे विद्यार्थी ओपन कास्टमध्ये असेल आणि EWS मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलचा फॉर्म भरायचं नाही, गरज नाही आहे। तुम्ही डायरेक्टली जे स्कॉलरशिप आहे ज्यामध्ये तुम्हाला वसतिगृह निर्वाह भत्ता मिळतो ती स्कॉलरशिप तुम्ही भरू शकता। तर तुमच्यासाठी वसतिगृह भरायची गरज नाही आहे। EWSच्या जागा आहेत काही वसतिगृहाला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या प्रकारे ही एक अपडेट होती। तर ज्यांना वसतिगृहाचे फॉर्म भरायचे त्यांनी हॉस्टेलचे फॉर्म भरा आणि इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।